कुसुमताई आणि सायली किचनमध्ये बोलत असतात. कुसुमताई विचारते, तू त्यांच्या घरी गेलेलीस तेव्हा काय झालं? तू अर्जुनशी बोललीस का सगळं? तेव्हा इथे ती म्हणते, मी माझ्या मनातलं तर सगळं सांगितलं आहे, पण ते खुर्चीत बसून होते, त्यांनी काहीच रिॲक्ट केलं नाही, ते काहीच बोलले नाहीत म्हणून. तेवढ्यातच इकडे आवाज येतो भांडी पडण्याचा आणि मधुभाऊ उठतात आणि म्हणतात, काय चाललं आहे? तेव्हा सायली मांजरीचा आवाज काढते आणि असं दर्शवते की मांजरीमुळे ते पडलं आहे, आवाज झाला आहे. आणि हे ऐकून कुसुम हसायला लागते आणि मग सायली पण हसायला लागते की हे काय केलं म्हणून. इकडे कुसुमताई म्हणते, म्हणजे त्यांनी काहीच ऐकलं नाही तुझं? ती म्हणते, नाही ना, काही बोललेच नाही. इथे कुसुमताई म्हणते, मग त्यांनी फोन केला का परत? ती म्हणते, नाही, ते काहीच बोलले नाही, मी एवढ्या जोरात पडले तर त्यांनी यायला तरी हवं होतं ना. इथे मी भांडत होते प्रियाशी, पण ते आलेच नाहीत. इथे त्या दोघींना कळत नाही काय चाललं आहे म्हणून. इकडे अर्जुन आणि सायली लग्न करताना दिसतात. अर्जुन सायलीला मंगळसूत्र घालतो आणि तेवढ्यातच प्रिया तिकडे येते आणि म्हणते, हे काय, तुम्ही दोघांनी लग्न केलं? असं कसं? अर्जुन, तू फक्त माझाच नवरा बनवू शकतोस, आणखीन कोणाचा नाही. आणि सायलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र ती ओढायला जाते. तेवढ्यात सायलीही पकडते आणि अर्जुन तन्वीचा हात पकडतो आणि म्हणतो, माझ्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र तू काढायचं नाहीस, ती माझी बायको आहे, सोड ते मंगळसूत्र, असं म्हणत असतो. प्रिया रागाने तिथून निघून जाते. इथे अर्जुन सायलीला सांगतो, चला आता घरी जाण्याची, आपल्या घरी जाण्याची वेळ झाली आहे, तुम्ही माझ्या बायको झाल्यात आता. आणि हे सगळं अर्जुन आपल्या स्वप्नात बघत असतो, तो गुंगीत असतो. त्या ह्याच्यात अर्जुनलाच हे सगळं दिसत असतो की मिसेस सायली आणि त्याचं लग्न झालं आहे म्हणून. इकडे खालती सगळेजण सुभेदार नाश्ता करत असतात. इथे अश्विन तर मूर्ख म्हणतो की किती छान टेस्टी झाला आहे. तन्वी, तू केलं आहेस का? तिला काय दगड येते करता, हाही एक माठच आहे, कोणी डॉक्टर केलं काय माहिती आहे, सगळेच मूर्खपणाचा कळस आहे घर म्हणजे, आणि घरातली माणसं. तन्वी म्हणते, मी नाही केला, विमलताईंनी केला आहे, मी फक्त सर्व केलं आहे. ते सगळेजणं विमलला बोलत नाहीत की किती छान झालं आहे म्हणून, खायला बसतात. इकडे तन्वी म्हणते, मी अर्जुनला कॉफी देऊन येते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, काही गरज नाही आहे, तू इकडे बस आणि नाश्ता कर, विमल जाईल कॉफी द्यायला. तेव्हा इथे रागाने का होईना तन्वी विमलकडे कॉफी देते आणि विमल निघून जाते अर्जुनला कॉफी द्यायला. इथे तन्वी आपली नाटकं सुरू करते. सगळ्यांना सांगते की कशी काल सायली या घरात आलेली, शिडी लावून अर्जुनच्या रूममध्ये गेलेली आणि अर्जुनशी बोलत होती. आता ती आली तर मला असं वाटतं की माझं लग्न होणार नाही, ती माझ्या लग्नात विघ्न घालेल वगैरे वगैरे, खूप सायलीबद्दल वाईट साईड बोलत असते. इथे पूर्णाजी म्हणते, अशी कशी ती आली म्हणून, काय कोडगी मुलगी आहे. इथे कल्पना पण म्हणते. इथे कल्पना, पूर्णाजी, त्या पण सायलीला शिव्याच घालत असतात. इथे प्रताप म्हणतो, असं काही होणार नाही तन्वी, कोणीही अडथळा आणणार नाही तुझ्या लग्नात. आणि ती मुलगी काय करू शकणार आहे, ती काहीच करू शकणार नाही. इथे तन्वी सायलीबद्दल वाईट साईड बोलत असते आणि यांचे कान भरत असते. आणि हे लोक मूर्ख पण, हो हो ती अशीच आहे. इतके वर्ष, 1.5 वर्ष त्यांच्याबरोबर राहिलेली, पण ते काही ओळखू शकले नाही. पूर्णाजीला, प्रतापला, अश्विनला आणि या घराला किती सांभाळलं आहे त्यांनी, ते त्यांना आठवत नाही आता. लगेच नावं ठेवायला सुरुवात. आणि ही कशी वागती आहे, सगळ्यांना तोडती आहे घरातल्यांना, चैतन्याला बाहेर काढलं, त्या मेहंदी काढणारीला थोबाडीत मारलं, हे सगळं वागणं ह्यांना खूप चांगलं वाटतं हिचं, आणि एकदम आदर्श सून आहे त्यांची. वा. इथे तन्वी म्हणते, मला भीती वाटते की ती येऊन माझं लग्न थांबवेल आणि माझं लग्न होऊन देणार नाही. इथे प्रताप म्हणतो, असं काही होणार नाही, तू काळजी नको करूस म्हणून. इकडे विमल अर्जुनच्या रूममध्ये येते. दरवाजातच ती म्हणते, अर्जुन दादा तुमच्यासाठी कॉफी आणली आहे. पण अर्जुन काहीच रिॲक्ट करत नाही, म्हणून ती जवळ येते, कॉफी टेबलावर ठेवते आणि त्याला हाक मारत असते, हलवत असते. आणि तिला एकदम कळतं की त्याला तर ताप भरला आहे आणि तो गुंगीत आहे, ग्लानीत आहे, म्हणून ती एकदम ओढत ओढत खालती जाते. अश्विन दादा बघा ना अर्जुन दादांना काय झालं आहे म्हणून, आणि ती खालती येते. इथे अश्विन म्हणतो, काय झालं म्हणून. तेव्हा ती म्हणते, अश्विन दादा, अर्जुन दादा एकदम ग्लानीत आहेत, त्यांना खूप ताप भरला आहे, चला ना लवकर चला ना. तो म्हणतो, हो मी बघतो म्हणून. आणि तो आणि विमल तिकडून निघून जातात अर्जुनच्या रूममध्ये. इकडे खालती प्रताप आणि कल्पना पण जात असतात. तेवढ्यातच तन्वी त्यांना थांबवते आणि म्हणते, बघितलं हे सगळं सायलीमुळे, काल सायली आलेली ना, ते आज अर्जुनला ताप भरला आहे. आता प्रताप आणि कल्पना पण किती मूर्ख आहे. ती पूर्णाजी तर जाऊन दे, तिच्या वयाप्रमाणे तिची बुद्धी नाठीत झालेली आहे. इकडे आपल्या मुलाला ताप भरला आहे, त्याला बरं नाही, ते बघायला जायच्याऐवजी इकडे तन्वीचं बोलणं ऐकत बसलेत. इथे तन्वी सायलीबद्दल वाईट साईड बोलतच असते की ती आली, बघितलं हे सगळं असं झालं, किती पनवतीच आहे, माझं लग्न हे मोडणार आहे, ती किती अपशकुनी आहे, माझी मेहंदी पण रंगली नाही, आता अर्जुनला हे असं झालं. तेव्हा इथे प्रताप म्हणतात, असं काही नसतं शकून अपशकून, तू उगाच या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस तन्वी, आणि तू कधीपासून या सगळ्या गोष्टींचा
असा विचार करायला लागली आहेस. तू नको काळजी करू. तुझं आणि अर्जुनचंच लग्न होणार आहे. ती मुलगी काहीही करू शकणार नाही म्हणून. आणि ते दोघं नंतर अर्जुनच्या रूममध्ये निघून जातात. इकडे तन्वी म्हणते मुद्दामून की मी नाही येत आत्ता. माझ्या डोळ्यातलं पाणी त्यांनी पाहिलं तर अरे तो बेशुद्ध आहे, तो कसं बघणार आहे, आणि तिथून बाहेर निघून जाते. इकडे हे सगळे कल्पना, प्रताप आणि पूर्णाजी विचार करतात, अरे किती बिचारी तन्वीला वाईट वाटतंय. अरे मूर्ख आहे काय, इथे तो बेशुद्ध आहे, तिच्या डोळ्यातलं पाणी कसं बघणार आहे, ती काहीतरी मूर्ख शेंडी लावते आणि हे लोक मूर्ख हो करतात. इथे प्रताप पूर्णाजीला म्हणतो तू इथेच थांब, आम्ही दोघं जण जातो आणि बघतो. ती म्हणतो हो मला कळवा हां, पूर्णाजी म्हणते. ते म्हणतात हो म्हणून कळवतो. आणि ते दोघं वरती निघून जातात. इकडे सायली घरात फुलं ताटात लावत असते. तेवढ्यातच कुसुम तिकडे चहा घेऊन येते आणि ती चहा देते मधुभाऊंना आणि सायलीला म्हणते चला चुडा भरायला बसायचं का. तेव्हा ती म्हणते नको थोडा वेळ थांब ना. इथे कुसुमताई म्हणते का गं कोण येणार आहे. ती म्हणते खास पाहुणे येणार आहेत. कुसुमताई म्हणते कोण. आणि एकदमच दारात चैतन्य उभा राहतो आणि म्हणतो सायली वहिनी आत येऊ का. तेवढ्यातच कुसुमताई म्हणते अहो चैतन्य सर या की या या. आणि इथे सायली आणि कुसुमताई खूप खुश होतात चैतन्याला बघून. चैतन्य आत येतो आणि इथे मधुभाऊंना म्हणतो की कसे आहात मधुभाऊ. तर इथे मधुभाऊ म्हणतो बसा. रागानेच त्याला बोलतात आणि तोही डचकून बसतो. इकडे कुसुमताई आणि सायली त्याच्याकडे बघून चैतन्याकडे बघून हसत असतात. तेव्हा इथे सायली चैतन्याला म्हणते मी काल घरी गेलेले सुभेदारांच्या, पण हे काहीच बोलले नाही. हे ऐकून मधुभाऊंना राग येतो आणि म्हणतो मी इथं असताना तू तिकडे गेलेलीस, तू अशी कशी मला न विचारता गेलीस, तू माझी परवानगी पण घेतली नाही. तेव्हा इथे सायली म्हणते आता मधुभाऊ आपलं ठरलं आहे ना, मला जे करायचं आहे त्याला तुम्ही परवानगी दिली आहेत, मग आता तुम्ही हे सगळ्या गोष्टींचा का विचार करताय. इथे मधुभाऊ चिडतात आणि म्हणतात तुला तुझं चूक कधीच मिळणार नाही. काय बाप आहे हा, त्यापेक्षा जेलमध्येच बरा होता असं वाटायला लागलं. आणि मधुभाऊ तिथून रागाने निघून जातात. इकडे कल्पना, प्रताप आणि अश्विन इकडे अर्जुन जवळ असतात. इथे अश्विन त्याला थर्मामीटर लावून चेक करत असतो. कल्पना विचारते किती आहे रे अश्विन ताप. तेव्हा तो म्हणतो 102. तेवढ्यातच तिकडे विमल येते थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन आणि कल्पनाला देते. कल्पना त्या पट्ट्या अर्जुनच्या डोक्यावर ठेवत असते कपाळावर. इथे अश्विन म्हणतो मी त्याला एक इंजेक्शन देतो म्हणजे संध्याकाळपर्यंत ठीक होईल म्हणून. हा इकडे ती म्हणते बरं म्हणून. अश्विन तिकडून निघून जातो. इकडे विमलला एक कॉल येतो आणि ती एकदम डचकते आणि हळूच यांच्याकडे बघते आणि पुढे निघून जाते. इकडे प्रिया मुद्दामून रडण्याचं नाटक करत ती घराच्या बाहेर येते आणि ती म्हणते सायलीला तर थांबवायलाच हवं, तिला अर्जुनशी लग्न करायला मी देणार नाही म्हणून. आणि ती साक्षीला कॉल करते. इथे साक्षी आणि तिची थोडीशी तुटू मॅम्या होते कारण प्रिया म्हणते मीच सगळं करते, तुम्ही काय करताय, तुम्ही काहीच करत नाही आहात, मागे बसून फक्त बघताय तमाशा. तेव्हा साक्षी म्हणते ठीक आहे मग आम्ही काही करत नाही, मी फोन ठेवते, तुझं तू बघ म्हणून. तेव्हा इथे प्रिया म्हणते नाही नाही आपण दोघी मिळून करतो ना, आपण सगळे मिळून करतोय, असं नको ना करू. तेव्हा साक्षी म्हणते ठीक आहे बोल काय बोलायचं आहे. तेव्हा प्रिया साक्षीला म्हणते की तू सायलीला अडव, ती माझ्या वाटेत येते, नाही तर तिचं लग्न होईल अर्जुनशी. तेव्हा इथे साक्षी म्हणते नाही नाही असं होता कामा नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणते म्हणूनच सांगते तिला किडनॅप कर, मारून टाक, बांधून ठेव, काहीही कर तिचं, पण तिला माझ्या वाटेत येऊ देऊ नकोस. ती म्हणते ठीक आहे काम झालंच म्हणून समज. इकडे दुसरीकडे चैतन्य, कुसुमताई आणि सायली बोलत असतात. सायली चैतन्याला सांगते मी गेलेली आणि मी अर्जुन सरांचे सगळं काही बोलले, पण ते खुर्चीतच बसून होते, ते काहीच बोलले नाही, काहीच काय हालचालच केली नाही. इथे चैतन्याला आश्चर्य वाटतं असं कसं अर्जुन वागला, तो असं वागणारच नाही म्हणून, आणि काहीच बोलला नाही. फोन तरी केलेला तर सायली म्हणते नाही ना त्याने फोन पण नाही केला म्हणून. इकडे चैतन्य म्हणतो माझाही फोन लागत नाही आहे. अरे वकील आहात ना, तो ब्लॉक केला आहे नंबर. इथे चैतन्य म्हणतो की या प्रियामुळे काहीच करता येत नाही, तिने सगळेच रस्ते बंद केलेत. तेव्हा इथे सगळेजणच विचारात पडतात आता कोण मदत करणार आणि तिकडे काय चाललं हे कसं कळेल. तेव्हा चैतन्य म्हणतो एक व्यक्ती आहे ना. तेव्हा सगळेच जण चकित होतात. इथे सायली आणि चैतन्य एकमेकांकडे बघतात आणि हसतात आणि बोलतात विमलताई. आणि इथे कुसुम पण म्हणते अरे हो बरोबर. तेव्हा चैतन्य म्हणतो आपल्याला विमलताई मदत करू शकते ना, कारण तिला अजूनही सायली वहिनीच आवडतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात त्या. इथे कुसुम म्हणते पण त्या मेहंदीवालीला मुलीला एवढं मारलं प्रियाने तर विमलची नोकरी जाऊ शकते. इथे सगळेजणच विचार करत बसतात. सायली पण म्हणते हो त्यांना उगाच माझ्यामुळे त्रास नको. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो काही होणार नाही आणि त्या आपल्याला मदत करतील, थांबा मी त्यांना फोन करून येतो. म्हणून चैतन्य फोन घेऊन बाहेर निघून जातो. इकडे सायली आणि कुसुमताई विचार करत बसतात सगळं ठीक होईल ना म्हणून.